हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तुमची ताई पण अगदी मजेत आहे. तर चला, स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर आज बघा, क्लिनिंग दाखवणार नाही आहे, डेली रुटीन दाखवणार नाही आहे, काहीच दाखवणार नाही. आज आहे ना, दुपारी थोडासा वेळ मिळाला होता, तर म्हटलं चला ब्लाऊजच शिवायला घेऊया. तर आता तुम्ही म्हणाल की ताई काय बोलते, तू तर आधींच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुला स्टिचिंग करायला आवडत नाही किंवा तुला स्टिचिंग करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही वगैरे, असं तसं, बरोबर की नाही? आणि आता इथे तू डायरेक्ट ब्लाऊज म्हणजे स्टिचिंग करताना दिसते किंवा कटिंग करताना दिसतीये. तर त्याचं झालं असं की दुपारचा थोडासा वेळ होता आणि ओटीमध्ये आलेलं आहे ना, ब्लाऊज पीस होतं माझ्याकडे. तो मी म्हटलं की चला ब्लाऊज शिवायला काय हरकत आहे ना. तसं तर माझा आहे ना 1 महिन्याचा कोर्स झालेला आहे ब्लाऊज स्टिचिंगचा, पण इंटरेस्ट नसल्यामुळे मी त्याचं डीप नॉलेज काही घेतलंच नाही बरं का. आणि असे डिझायनर ब्लाऊज वगैरे पण शिकले नाही. आता तुम्हालाच माहिती आहे की 1 महिन्यामध्ये काय शिकणार, नाही का? आणि इंटरेस्ट असला ना आपल्याला ज्या गोष्टीमध्ये, तर आपण ती गोष्ट म्हणजे चांगल्या प्रकारे करतो किंवा इंटरेस्ट घेऊन करतो आणि नवीन त्यामध्ये आणखीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. पण जर एखाद्या गोष्टीत इंटरेस्टच नसेल, आवडच नसेल, तर ती गोष्ट आपण आनंदाने करत नाही किंवा मन लावून पण करत नाही, असं झालं. पण नाही ना, तुम्हाला सांगू का की घरामध्ये मशीन पण आहे आणि तुम्हाला तर माहिती, मागे मी एकदा ना गुढी शिवली होती आणि ती गुढी इतकी सुंदर झाली, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवली, तर ती सेल पण झाली, हे तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणून विचार केला की अरे, जर आपल्याला स्टिचिंग येते आणि घरात मशीन पण आहे आणि ब्लाऊज पीस पण होता घरामध्ये, तर म्हटलं चला पूजा, जरी 3 वर्ष झालेत मी म्हणजे घेतलेलं नाही आहे ब्लाऊज शिवायला, 3 वर्षानंतर मी तब्बल ब्लाऊज शिवायला घेते आणि याआधी मी कधीच ब्लाऊज शिवलेले नाही आहे बरं का. खरं तेच सांगेल मी तुम्हाला. जेवढं आपण क्लासला जातो, क्लासमध्ये जेवढे ब्लाऊज शिवतात ना तेवढेच. क्लास केल्यानंतरही असं वाटलं नाही की स्वतःचं ब्लाऊज स्वतः तरी शिवून बघावं किंवा एखाद्या बाहेरच्या लेडीचं ब्लाऊज घेऊन बघावं, जमतंय का? अजिबात नाही, कारण त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नव्हता. तर तुम्ही बघू शकता, खूप कन्फ्यूज होत होते, कारण की 3 वर्षानंतर सगळं आठवणं खूप मुश्किल होत होतं. तर मग मी यूट्यूबवर बघून आहे ना शिकत होते, पण तरी खूप कन्फ्यूज होत होते बरं का. पण तरी पण शिकण्याचा प्रयत्न करत होते. तर आजच्या ब्लॉगमधून मला तुम्हाला हे सांगायचं होतं, जे मी शिकले बरं का दिवसभरामध्ये. हे ब्लाऊज जेव्हा मी स्टिच करत होते ना, तेव्हा असं डोक्यामध्ये आलं की अरे, आपल्या जर अंगामध्ये काही कला आहेत, कसं असतं ना, आपल्या अंगामध्ये कला असतात बरं का, पण त्यांना आहे ना बाहेर काढणं हे आपल्याच हातामध्ये असतं. आपण आहे ना एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत नाही, पण जर ती गोष्ट आपल्याला एकदम छान आणि व्यवस्थितपणे जर जमली ना, तर ती कधी आपला छंद बनून जातो ना, हेच आपल्याला समजत नाही. तर मग दुपारचा वेळ होता, तर म्हटलं चला घेऊया ब्लाऊज स्टिचिंग करायला. काय होणार आहे, होऊन पहिल्यांदा ब्लाऊज थोडंसं चुकेल. आणि पहिलं ब्लाऊज मी असं घेतलं की ते साडीवरचं वगैरे अजिबात घेतलं नाही. ओटीमध्ये जे ब्लाऊज आलं ना, तर तेच घेतलं. पण घेतलं तसंही बाबा, पण इतकी कन्फ्यूज होत होते ना की बस, इतकं टेन्शन येत होतं, कुठला पार्ट कुठे जॉईन करायचं, काय करायचं, काहीच डोकं चालत नव्हतं. तेव्हा खरंच खऱ्या अर्थाने समजलं की आपल्या ज्या टेलर ताई आहेत ना, तर त्यांना खरंच सलाम आहे की ते इतक्या सुंदर ब्लाऊज स्टिच करतात. आणि बाहेर तर डिझायनर ब्लाऊज इतके आता आजकाल इतके सुंदर स्टिच करून मिळतात ना की बस. तर हे त्यांचंच डोकं असतं, याला थोडंफार डोकं चालवावं लागतं किंवा आपली क्रिएटिव्हिटी दाखवावी लागते. त्यामुळे ना ते जी म्हणजे फी मागतात ना, किंवा फी नाही म्हणताना जी ब्लाऊज स्टिचिंग केलेली जे केल्यानंतर जे पैसे मागतात ना, तर खरंच ते त्यांच्या मेहनतीचे पैसे त्यांना हे व्यवस्थितपणे दिलेच पाहिजे. आपण जेव्हा बाहेर ब्लाऊज स्टिच करायला टाकतो ना, तर म्हणजे ब्लाऊजच नाही म्हणणार मी, जे पण टेलरिंगच्या रिलेटेड असतं, ड्रेस असो, वन पीस असो, काहीही असो, जेव्हा आपण ते स्टिच करायला टाकतो ना, तर तेव्हा त्याचे स्टिचिंगचे जेव्हा पैसे सांगतात ना, तेव्हा आपल्याला ती अमाऊंट आहे ना खूप वाटते. पण खऱ्या अर्थाने सांगायला गेलं ना, तर ती अमाऊंट आहे ना खरंच त्यांच्या कलेचा जर विचार करताना ती अमाऊंट खरंच कमी असते, असं तरी मला वाटेल. तर खरंच ताई लोकांना तुम्हाला म्हणजे हॅट्स ऑफ आहे. तर बघा, यूट्यूबवर बघून मी थोडंफार आठवून आहे ना, अशा पद्धतीने ब्लाऊज, हे पहिलं ब्लाऊज स्टिच केलं बरं का. मग मला कॉन्फिडन्स आला की अरे, मी स्टिच करू शकते. थोडंफार आठवलं आहे आणि यूट्यूब तर आहेच, आपल्याला काही चुकलं तर आपल्या त्यावरती यूट्यूबवरती बघून आपल्याला शिकण्यासाठी. सो दुसऱ्या दिवशी पण मग मी काय केलं, माझ्याकडे साडी होती एक, खूप दिवसापासून ही साडी पडलेली होती आणि तुम्हाला तर माहिती आहे मी साड्या जास्त वेअर करत नाही, त्यामुळे मग त्याचे ब्लाऊज शिवण्यात इतका काही इंटरेस्ट मी घेत नसते. मग तुम्हाला सांगते, पहिलं ब्लाऊज शिवलं, इतका कॉन्फिडन्स आला, ते इतकं व्यवस्थित आणि परफेक्ट बसलं ना, तर मला खूप आनंद झाला बरं का. मग मला घरामध्ये ही दुसरी साडी होती, मग म्हटलं चला आता डायरेक्ट साडीवरचं ब्लाऊज आपण कटिंग करायला घेऊया. तर मग मापं वगैरे तर काढून ठेवलेली होती, मग फक्त ते मापं याच्यावरती ठेवायचे होते आणि डायरेक्ट आपल्याला शिवायचं होतं. आता मी ना डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती मापं नाही घेतले बरं का, ब्लाऊज पीसवरती मापं घेऊन डायरेक्ट स्टिच नाही केलं. आधी कार्डबोर्डवरतीच मापं काढून घेतली आणि मग नंतर
आपलं जुनी पद्धत म्हणता येणारी, जुन्या पद्धतीनेच मी ब्लाऊज स्टिच केलं. डायरेक्ट कपड्यावरती माप काही टाकली नाही. त्याचं कारण नाही, तुम्हाला माहिती आहे की खूप दिवसानंतर बसली स्टिच करायला, उगत चुकलं वगैरे तर प्रॉब्लेम नको. तर बघा, पहिलं ब्लाऊज शिवलं ना तर मला कॉन्फिडन्स आला आणि नंतर असं वाटलं की यार करू शकतो बरं का, आपण का नाही करू शकत ना. बाहेर आता म्हणजे बाहेर स्टिचिंगची खूपच शिलाई वाढलेली आहे आणि काय म्हणतात ब्लाऊज शिवण्याची पण ना खूप शिलाई वाढून गेलेली. म्हणजे साधे ब्लाऊज जरी शिवायचे म्हटले ना तर 300-350 रुपये लागूनच जातात. अगदी सिंपलमधले सिंपल. आमच्या इकडे तर नाशिक सारख्या सिटीमध्ये तर खरंच एवढीच अमाऊंट घेतली जाते. आता म्हणजे आपल्या भागांवरनुसार आहे, ग्रामीण भाग, सिटी भाग यानुसार सगळी काही प्राईस डिपेंड असते. पण माझ्या इकडे 300 रुपये शिलाई ही साध्या ब्लाऊजची सुरुवात होते. तर म्हटलं हे साडीवरचं ब्लाऊज आहे तर हे कटिंग जर मी केलं तर माझे किती रुपये, पहिल्या ब्लाऊजचे 300 आणि हे 300, असे माझे इथे 600 रुपये वाचत आहे. तर मग दुसऱ्या दिवशीसुद्धा घेतलं बरं का ब्लाऊज शिवायला. आणि ना एकाच दिवसामध्ये एवढे ब्लाऊज शिवले नाही, दुसरा दिवस, तिसरा दिवस, एक दिवस करून अशा पद्धतीने ना ब्लाऊज शिवले. तर आता बघा, ते पहिलं ब्लाऊज एकदम साधं शिवलं, त्यानंतर थोडंसं लेस लावण्याचा प्रयत्न केला, थोडीशी क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला. दुसरं ब्लाऊज शिवलं, त्यानंतर इतका कॉन्फिडन्स वाढला ना तर मी चक्क माझ्या भाऊजीचं म्हणजे माझ्या वहिनीचा साडीवरचं ब्लाऊज तिला न विचारता कटिंग केलं आहे बरं का. मी ज्या लेडीजकडे टाकते ना ब्लाऊज शिवायला तर त्याच लेडीजकडे ती पण टाकते. तर तिने माझ्याकडे ऑलरेडी हे महिना झाला ही साडी आणून टाकलेली होती. पण असं काही फंक्शन वगैरे नव्हतं, इमर्जन्सी नव्हती शिवायची. मग मी काय ती ब्लाऊज शिवायला काही टाकलंच नव्हतं. आणि लकीली तिचं आणि माझं माप आहे ना अगदी सेम आहे. त्यामुळे जे कटिंग होते तेच कटिंग पुन्हा तिच्या ब्लाऊज पीसवर ठेवले आणि मग नंतर तिचंसुद्धा ब्लाऊज मी स्टिच करायला घेतलं. तर बघा, पहिलं ब्लाऊज अगदी सिम्पल शिवलं. त्यानंतर दुसऱ्या ब्लाऊजला आहे ना थोडंसं हाताला वर्क करून बघितलं. त्यानंतर हाफ स्लीव्ज घेतले होते त्याचे. नंतर हिचं ब्लाऊज जे आहे म्हणजे माझ्या वहिनीचं, तिला ना तो फुल स्लीव्ज आवडतं. फुल म्हणजे कोपऱ्याच्या थोडंसं अगदी वरती अशी तिला स्लीव्ज आवडतात. आणि लकीली काय झालं, तिने माझ्याकडे ब्लाऊज पण दिलेलं होतं मापाचं. सो तिचं मापाचं ब्लाऊज माझ्याकडे होतं. तर मग ते पण यूट्यूबवर बघून घेतलं की कसे मापं घ्यायचे असतात, काय करायचं असतं. मग मापं बघून वगैरे मग मी तिचं पण ब्लाऊज शिवायला घेतलं. ॲक्च्युली तिला न विचारताच घेतलेलं आहे. आता माहिती नाही हे ब्लाऊज तिला कसं बसेल काय वगैरे. पण मी आधीचे जे 2 ब्लाऊज माझे शिवले ना तर ते मला अगदी परफेक्ट बसले बरं का. काहीच चुकलं नाही. मला त्याचा इतका आनंद झाला ना की बस. मग ही थोडंसं बाही लांब याचीवाली, म्हटलं चला घेऊन बघूया, रिस्क काय हरकत आहे करायला. अगदी मन लावून आणि जर केलं ना आपण तर होऊ शकतं. त्यानंतर मग असे लेस वगैरे लावून थोडंसं क्रिएशन त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आजच्या व्हिडिओमधून मला फक्त ताईंना तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारची जर कला असेल ना तर तिला वाव द्या, तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरामध्ये जर अशा काही वस्तू असतील ज्याच्यापासून आपण काही क्रिएटिव्हिटी बनवू शकतो तर ते पण करण्याचा प्रयत्न करा आणि 4 पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. खरंच आहे, 4 पैसे वाचवले ना आपल्या गृहिणींना ते संसाराला कामं येत असतात. तर बघा, फायनली माझे हे 3 ब्लाऊज स्टिच करून झालेले आहे आणि 3 1 3, 3 2 7, 3 3 9 असे मी किती रुपये वाचवले बरं? 900 रुपये मी शिलाई ॲक्च्युली वाचवलेली आहे. आणि ही जी पिंक कलरचं ब्लाऊज आहे त्याच्यावरची तुम्ही डिझाईन बघू शकता. तर त्या डिझाईनचे बाहेर 50-60 रुपये तर जास्तच घेतले असते टेलरने. सो ते मी अशा पद्धतीने वाचवलेले आहे. पुढून पण बघू शकता, तिन्ही पण मी प्रिन्स कटच शिवलेले आहे. तिला पण प्रिन्स कट आवडतात, मला पण प्रिन्स कट आवडतात. म्हणजे माझ्या वहिनीला पण प्रिन्स कट आवडतात, मला पण प्रिन्स कटच आवडतात आणि ते ना शिवायला पण सोपे वाटले मला. सो अशा पद्धतीने मी सगळे तिन्ही ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केले. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जरी मोटिवेशन मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.